तर पहा, हा ब्लाऊज शिवलेला आहे मी. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. कमीत कमी याला 1 महिना झालेला असेल ब्लाऊज शिवून. तर हे कस्टमर घेऊन गेले होते, त्याला यूज करत होते. तर तुम्ही पाहू शकता या ब्लाऊजची पूर्ण एकदम हालत खराब झाली आहे. तुम्ही पाहू शकता इथं पूर्णपणे कपडे निघून गेलेला आहे आणि इथून पण सुद्धा निघून गेलेला आहे. तर पहा, हे जर कपडा निघत असेल तर त्याचं बरेच कस्टमर म्हणतात की तुम्ही बरोबर शिवलेला नाही आहे. तर आतमध्ये आपण पाहू शकतो की याची शिलाई निघाली आहे की नाही. जर आतमध्ये याची अस्तरची शिलाई एकदम परफेक्ट व्यवस्थित असेल तर हे तुम्ही पाहू शकता आतमधून शिलाई एकदम बरोबर आहे, पुढंच शिलाई निघालेली नाही. आपलं काम काय राहतं, जी शिलाई आणि अस्तर आपलं राहतं. जर अस्तर फाटलं तर आपण सांगू शकतो की अस्तर फाटलेलं आहे, आपल्याकडून ब्लाऊज चुकलं गेलं आहे. आणि जर शिलाई निघाली तर ते सुद्धा आपण मानू शकतो की आपल्याकडून शिलाई कच्ची आहे, शिलाई आपली निघून गेली आहे. तर शिलाईसुद्धा नाही निघाली आणि अस्तरसुद्धा मधून जॉईंट आहे. तर प्रॉब्लेम कोणाचा याच्यात, हे साडीचा कपडा जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये नाही आहे. तो कॉन्ट्रास्टचा कपडा एकदम खराब हलक्या साडीचे जे 200-300 रुपयाच्या साड्या राहतात त्याच्यामध्ये बरेच चांगले पण राहतात. आपण असं नाही म्हणू की त्याचे ब्लाऊज चांगले नाही राहते, पण त्याच्यामध्ये असंसुद्धा ब्लाऊज येऊन जातात. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण निघून गेलेलं आहे याचा कपडा आणि मध्ये अस्तर पाहू शकता जसल्या तसंच जॉईंटमध्ये अस्तर आहे आपलं. तर याची चुकी कोणाची आहे, लेडीज जे कस्टमरची आहे की आपण शिवतो त्यांची, की हे साडीच्या कपडे ब्लाऊजचे पिसाचा पीस जो आहे त्याची चुकी. तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रश्नांची मी वाट पाहते. मला नक्की कमेंटमध्ये सांगा की याची चुकी कोणाची, माझी की समोर माणसाची, की हा साडीचा कपडाच तसा आहे. तर समोरच्या माणसाने समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता इथंसुद्धा पूर्ण निघून जात आहे आणि हा 1च महिना झालेला आहे शिवून. त्याला कमीत कमी 5-6 वेळा घातले गेलेले आहे त्यांच्याकडून. तर याच्यात सगळे टेलरांची चुकी नसते. काही कपडासुद्धा खराब असू शकतो. काही जे समोरचे कस्टमर आहेत त्यांनीसुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आपण शिवताना चांगली आणि एकदम व्यवस्थित कपडा शिवायला टाकावं. त्याची शिलाई परवडत नाही, बरोबर ते पण मान्य आहे. पण शिलाई पण आपण पण मेहनत तेवढंच करतो जेवढं या कपड्याला पण तेवढीच आणि चांगल्या कपड्यालासुद्धा तेवढीच मेहनत करतो. मला नक्की कमेंटमध्ये सांगा याच्यात चुकी कोणाची. थँक्यू.